भारतीय जवान चुकून एलओसी पार गेलाय। सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे। भारत सरकार त्याला सोडवण्याचे प्रयत्न करते। 36 राष्ट्रीय रायफल या तुकडीतील चंदू चव्हाण हा जवान चुकून एलओसी पार गेलाय। पाकव्याप्त काश्मीरमधील झांद्रुल इथे तो चुकून गेला। दरम्यान तो सर्जिकल ऑपरेशन मधील तुकडीत नव्हता असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आले। तो चुकून बॉर्डर पार गेलाय आणि त्यामुळे त्याला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते भारत सरकारकडून सुरू आहेत। दरम्यान जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। आमचा भाचा परत यायला पाहिजे। या दिवाळीनंतर त्याचं लग्न पार पाडणार तो। फक्त त्यांना लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा। आर्मीकडून फक्त एकच मिसिंगचा फक्त चंदू घरी आलाय का नाही म्हटलं, नाही घरी नाही आलाय, फक्त तो ड्युटीला आहे पूछमध्ये, पण त्याच्यानंतर काहीच नाही। हे असं आता बातमी आली। तर 36 राष्ट्रीय रायफलचा जवान शस्त्रांसह पाकिस्तानी भूमीत शिरला। नियंत्रण रेषेचा अंदाज न आल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे आणि अशा प्रकारच्या घटना या परिसरात वारंवार होत असतात। ही काही नवीन बाब नाहीये। नागरिक ही एकमेकांच्या सीमा ओलांडून जातात पण काही दिवसांनी परत येतात। मात्र आता भारतीय लष्कराकडून सांगण्यात येते की हा जवान चुकून एलओसी पार गेलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, भारतीय जवान चुकून एलओसी पार गेला आणि सध्या तो पाकिस्तानाच्या ताब्यात आहे आणि भारत सरकार आता त्याला सोडवण्याचे प्रयत्न करते। काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? भक्ती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कारण महाराष्ट्राचा एक वीर सुपुत्र हा एलओसी पार चुकून गेलेला आहे आणि कधीही घटना झाली तर जी माहिती आपल्याला मिळते डिफेन्स सूत्रांकडून त्या माहितीनुसार काल संध्याकाळनंतर म्हणजे काल रात्री साधारणतः संध्याकाळी 7 नंतर ही संपूर्ण घटना घडली। ही संपूर्ण घटना जी आहे ही पूंछ सेक्टरच्या आसपास झाली। आपले जवान जे आहेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले चंदू बाबूलाल चव्हाण हा 22 ते 23 वर्षाचा जवान आहे। हा जवान एलओसी वरती पेट्रोलिंग करत होता। पूंछ सेक्टर मध्ये 36 राष्ट्रीय रायफल्स म्हणजे 36 राष्ट्रीय रायफल्स बेस हेडक्वार्टर्स आहे आणि बेस हेडक्वार्टर्सच्या नात्याने एलओसी वरती पेट्रोलिंग करण्याची जबाबदारी ही चंदू बाबूलाल चव्हाण याच्यावरतीही होती। त्यामुळे चंदू बाबूलाल चव्हाण काल पूंछच्या आसपासच्या भागामध्ये जेव्हा लाईन ऑफ कंट्रोल वरती पेट्रोलिंग करत होते, जेव्हा लाईन ऑफ कंट्रोल वरती दक्षता देत होते, लक्ष देत होते, डोळ्यात तेल घालून पाकिस्तानी सैन्याच्या किंवा दहशतवाद्यांच्या मुवमेंट पाहत होते, तेव्हा चुकून त्यांच्याकडनं ही चूक झाली आणि ते एक एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्येच म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले। याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे भक्ती की या घटना होत असतात। या घटना पहिल्यांदा होतात का? या घटना पहिल्यांदा झालेल्या नाहीत। याच्या आधी अशा घटना झालेल्या आहेत। ज्या प्रकारे आपण मगाशी काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा केली होती, हा भाग डोंगराळ आहे। या भागामध्ये उंच उंच झाडं आहेत। या भागामध्ये कुठेही डिमार्केटेड लाईन ऑफ कंट्रोल नाही। लाईन ऑफ कंट्रोलला कुठेही फेन्सिंग केलेलं नाही, म्हणजे कुठेही तारा बांधलेल्या नाहीत। आपल्यासोबत स्वतः खासदार राजीव सातव देखील फोन लाईन वरून उपस्थित आहेत। डिफेन्स कमिटीचे सदस्य देखील आहेत। राजीवजी, डिफेन्स कमिटीचे सदस्य या नात्याने आपला महाराष्ट्राचा एक सुपुत्र जो देशाच्या रक्षणासाठी मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात होता, चुकून एलओसी क्रॉस करून पाकिस्तान व्याप्त काश्मीरात गेलाय। कशा प्रकारची आता कारवाई भारत सरकारने केली पाहिजे? या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा वीर जवान चंदू चव्हाण हे एलओसी पार करून गेल्याची माहिती आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे। या संदर्भामध्ये काल ही माहिती आल्यानंतर सरकारकडून निश्चितपणानं त्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न हे केले जात आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकार कूटनीतीचा वापर करून निश्चितपणानं यांना सोडवण्याचा प्रयत्न करतील। आणि जसं आता आपण सांगितलं की तिथं असं स्पेसिफिक तार कंपाऊंड किंवा ही भारताच्या ताब्यातला हा पाकिस्तानच्या ताब्यातला एरिया असं नसल्यामुळं असं झालेलं आहे। पूर्वी सुद्धा भूतकाळात अनेक वेळा झालेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की कालच्या कारवाईनंतर पाकिस्तान आता थोडासा अंडर प्रेशर असेल आणि निश्चितपणानं भारत सरकार कूटनीतीचा वापर करून आपल्या वीर जवानाला निश्चितपणानं
सोडून आणण्यामध्ये यशस्वी ठरतील. राजीवजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं आपल्याला की पाकिस्तान कुठेतरी त्याच्या कुरापती करत राहतो. एखादा भारतीय जवान अशा प्रकारे पकडला गेल्यानंतर त्याला त्रास दिला जातो पाकिस्तानी सैन्याकडून. तर कुठेतरी असं वाटतं की तात्काळ काही मेजर्स जे आहेत ते उचलले गेले पाहिजेत, जेणेकरून ज्या ठिकाणी आता हा जवान आहे तोपर्यंत काउन्सिलर ऍक्सेस देखील त्या जवानापर्यंत पोहोचवावा. निश्चितपणानं म्हणजे ज्या पद्धतीचे प्रयत्न सरकारकडून आणि सैन्याच्या पातळीवर होत आहेत, मला खात्री आहे की आपल्याकडून योग्य तो दबाव हा पाकिस्तानवर आणला जाईल आणि निश्चितपणानं चंदू चव्हाण यांची सुटका होईल याच्यात मला शंका वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानवर आता दबाव वाढणार आहे आणि त्या दबावातून पाकिस्तान, मला वाटत नाही आता जे जुन्या पद्धतीच्या त्यांच्या कारवायांचा विषय असेल त्या कारवाया ते करतील किंवा बदला घेण्याचा काही विषय घेईल असं मला वाटत नाही. आणि निश्चितपणानं आपले वीर जवान चंदू चव्हाण परत येतील याच्यात मला निश्चितपणानं खात्री आहे. निश्चितपणाने येतील. धन्यवाद राजीवजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. काँग्रेसचे खासदार आणि केंद्र सरकारच्या डिफेन्स कमिटीचे सदस्य राजीव सातव आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होते. भक्ती, ज्या प्रकारे ही घटनाक्रम घडलेला आहे, हा घटनाक्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण परवाच्या रात्री भारतीय लष्कराने एक मोठा सर्जिकल स्ट्राईक पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये केला, ज्या ठिकाणी जवळपास 40 दहशतवादी मारले गेले, तर काही पाकिस्तानी सैनिक देखील त्या ठिकाणी असल्याचे मारले गेल्याची माहिती आहे. त्याच्यानंतर झालेली ही घटना, त्यामुळे एका ठिकाणी पाक ज्या प्रकारे म्हणले राजीव सातव की प्रेशरमध्ये आहे, मात्र दुसऱ्या ठिकाणी ज्या प्रकारे या घटनाक्रम घडलेला आहे, कुठेतरी पाकिस्तान आता देईल का सहजासहजी, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उबेद कादरी आपल्या प्रतिनिधीकडे पुन्हा जाऊया, ज्यांनी आपल्यापर्यंत ही स्टोरी पाठवली आहे. उबेद, सध्या तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी चंदू चव्हाण राहतात. काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची? कारण दुःखद बातमी अशी आहे की त्यांच्या आजीचं देखील ह्या बातमीमुळे निधन झालंय. मयंक, या बोरविल गावात दूर दूर लोकांची गर्दी जमलेली आहे आणि त्यांची आजी जे एक्सपायर झाले होते त्यांची अंत्ययात्रेची तयारी चालू आहे. मयंक, उबेद, आणखीन काय त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही सांगू शकता? कारण एक शोककळा गावावरती पसरलेली आहे, कारण आजींचं निधन झालेलं आहे आणि त्यात एक महाराष्ट्राचा वीरपुत्र जो त्या गावाचा आहे तो पाकिस्तानमध्ये, पाक व्याप्त काश्मीरामध्ये पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मयंक, हे जवान जे आहे ते लहानपणापासून त्याचे आई वडील हे मेले असतात. त्यांची आजी आणि आजोबा यांनी त्याच्या पालन पोषण केलं होतं. हे बोरविल गावात तो लहानपासून राहत होता. ते गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचा पुत्र आम्हाला परत पाहिजे. बरोबर, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा वीरपुत्र आमच्यापर्यंत परत आला पाहिजे. भक्ती, ही फक्त त्या बोरविल गावाचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या देशाची हीच मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्राचा वीर जवान हा परत आला पाहिजे. राजनाथ सिंग देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी देखील ही आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानशी चर्चा करून आम्ही चंदू चव्हाणला भारतात परत आणूच. मात्र ज्या प्रकारे भारत एका ठिकाणी सांगतोय की तो सर्जिकल स्ट्राईक मध्ये नव्हता, जो भारताचा स्ट्रॉंग दावा आहे, कारण चंदू चव्हाण सर्जिकल स्ट्राईक पासून लांब होते, पूंछ सेक्टरमध्ये एलओसी वरती होते. मात्र पाकिस्तान अशा वेळेला त्यांच्या कुरापती सोडून हा जवान जो पकडला गेलेला आहे, जो सध्या तिकडच्या आर्मी हेडक्वार्टर्स, आर्मी बेस मध्ये आहे, निकत याल नावाचं एक गाव आहे, एक भाग आहे ज्या ठिकाणी तो आहे, ते सहजासहजी आता देईल का, हा सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यासाठी आता डिप्लोमॅटिक किंवा राजनीतिक जे एक म्हणू शकतो काही वापर करावा लागेल, काही स्ट्रॉंग मेजर्स घ्यायला लागतील, लवकरात लवकर सगळ्या यंत्रणा हलवाव्या लागतील, जेणेकरून आपण भारताच्या या वीर जवानापर्यंत काउन्सिलर ऍक्सेस पोहोचवू शकतो आणि हे सुनिश्चित करू शकतो की पाकिस्तान त्याला कोठडीमध्ये किंवा कस्टडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यातना किंवा त्रास देणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मयंक, राजीव सातव यांनी म्हटलं की भारत कूटनीतीचा वापर करेल आणि आपल्या जवानाला सोडवेल. मात्र काय वाटतंय की भारत कशा प्रकारचे प्रयत्न करेल? भक्ती, थोडक्यात सांगतो, सगळ्या प्रकारचे प्रयत्न म्हणजे पहिल्यांदा डिप्लोमॅटिक चॅनल, ज्याला आपण राजनीतिक चॅनल म्हणतो, त्या चॅनल थ्रू आपण पाकिस्तानमधल्या भारतीय उच्चायुक्तांना सांगतो की असा एक भारताचा जवान आहे जो त्या ठिकाणी आहे, त्याच्यापर्यंत काउन्सिलर ऍक्सेस पोहोचला पाहिजे. ही आपण जेव्हा पाकिस्तानला विनंती करतो तेव्हा काउन्सिलर ऍक्सेस म्हणजे भारतीय उच्चायुक्तांचा एक ऍक्सेस त्या ठिकाणी पोहोचतो. आपले अधिकारी त्या ठिकाणी जातात, त्या जवानाची विचारपूस करतात, त्याच्याकडनं माहिती घेतात आणि त्यानंतर ती माहिती भारतीय उच्चायुक्तांतर्फे भारत सरकारला दिली जाते आणि त्यानंतर हे संपूर्ण डिप्लोमॅटिक किंवा कूटनीती ज्याला आपण म्हणतो ते चॅनल काम करतं आणि त्या चॅनल थ्रू आता भारताला जावं लागेल. मात्र भारताला ही प्रक्रिया
ही आपण म्हणतो वॉर फुटिंग वरती करायला लागेल. वॉर फुटिंग म्हणजे काय? लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी भारताला कराव्या लागतील, जेणेकरून आपण हे सुनिश्चित करू की पाकिस्तान आपल्याला आपला जवान परत देईल, ज्या जवानाची काही चूक नाही, तो चुकून पाकिस्तानच्या LOC क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करायला लागतील, जेणेकरून आपण त्याला सुनिश्चित करून भारतात परत आणू. भक्ती. नक्कीच भारतीय जवान बाबू चव्हाण हा चुकून LOC पार गेला आणि सध्या तो पाकिस्तानाच्या ताब्यात आहे आणि त्याला लवकरात लवकर आणण्यासाठी आता भारत सरकारकडून जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत. धन्यवाद मयांक या संपूर्ण माहितीबद्दल. तर भारतीय 22 वर्षाचा हा जवान आहे चंदू चव्हाण, त्याला ताब्यात घेतल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय आणि हा महाराष्ट्राचा जवान आहे आणि 36 राष्ट्रीय रायफल्सचा जवान हा शस्त्रांसह पाकिस्तानाच्या भूमीत शिरला होता आणि नियंत्रण रेषेचा अंदाज न आल्यानं तो पाकिस्तानात गेला आणि आता पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलंय. दरम्यान निकियाल मिलिटरी हेडक्वार्टरमध्ये त्याला ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येते. पाककडून दावा करण्यात येतोय की भारताचा हा जवान जो आहे तो सर्जिकल ऑपरेशनमध्ये सहभागी होता. मात्र भारतीय लष्कराकडून काल सांगण्यात आलं होतं की POK मध्ये घुसलेले सगळे भारतीय हे जवान परत आले, त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा जो आहे तो पुन्हा एकदा समोर येतोय.